आता एक धक्कादायक बातमी आहे। पंढरपूरमधून या ठिकाणी चंद्रभागेचं पाण्याची तीर्थ म्हणून विक्री केली जाते। तीर्थ विक्रीचं सीसीटीव्ही समोर आलंय। या कृत्यामुळे संताप व्यक्त झालेला आहे आणि श्रद्धेच्या शोषणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पंढरपूरमधील मंदिर परिसरामध्ये भाविकांकडून पैसे घेऊन तीर्थ विक्रीचा प्रकार समोर आलाय। बीव्हीजी कंपनीचे खासगी सुरक्षा रक्षक चंद्रभागेचं पाणी विकत असल्याचं उघड झालंय। संकेत कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। संकेत, नेमकं प्रकरण काय आहे? खरं तर सध्या चंद्रभागाच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आलेले आहे। पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये भाविकांना घाटावरून खाली वाळवंटात प्रवेश दिला जात नाही। सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिगेटिंग करण्यात आले। त्याच ठिकाणी काही खासगी सुरक्षा रक्षक जे आहेत मंदिर समितीचे, जे बीव्हीजी कंपनीकडे आहेत, ते देखील तिथे नेमण्यात आलेत आणि त्यांच्याकडूनच हा पाणी देण्याचा जो प्रकार आहे, तीर्थ म्हणून चंद्रभागेचे पाणी द्यायचे आणि त्या बदल्यात पैसे घेण्याचा प्रकाराचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच काल रात्रीपासून व्हायरल झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता खरं तर संताप व्यक्त होतोय। वारकरी संप्रदाय असेल, सामाजिक संघटना असतील, महानदीवरील महादेव कोळी समाज असेल, यांच्याकडून तीव्र भावना या स्वरूपाच्या येतात। भाविकांच्या भावनेची आणि श्रद्धेची थेट विक्री करण्याचा जो प्रकार आहे तो या सर्वार्थानं या व्हिडिओमुळे खरं तर पुढे आलेला दिसतोय। त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण घटनेनंतर प्रशासन कुठला निर्णय घेणार, कुठल्या प्रकारची कारवाई करणार आणि चंद्रभागेचं पवित्र तीर्थ जे आहे ते भाविकांना पूरजन्य परिस्थितीत सुद्धा कशा पद्धतीने मिळणार, यासाठी कुठल्या उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तृप्ती, निश्चित संकेत, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। या प्रकरणाची दखल आता कशी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे।